आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग फर्स्ट इयर ITI च्या सिलेबसचा असणारा टॉपिक डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस हा आपण इथं अभ्यास करणार आहोत याच्यामध्ये. तर या टॉपिकमध्ये जे आहे आपल्याला सर्वात अगोदर डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस म्हणजे नेमकं काय असते तर बघूया. डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस इज ऑल्सो नोन ॲज अनफोल्डिंग ऑर फ्लॅटनिंग is a process of representing a 3D object surface as a 2D pattern showing the true size and shape of each area when unfolded. म्हणजे एखादा जर 3D ऑब्जेक्ट जर कोणताही असेल त्या ऑब्जेक्टला जेव्हा आपण उघडणार म्हणजे हा जर समजा आता हा कोन आहे या कोनला जर समजा आपण असं अनफोल्ड केलं याला तर हा नेमका कशा पद्धतीने दिसेल याचा ट्रू शेप जो आहे तो शेप याचा कसा असेल किंवा हा कोन बनवण्याकरता आपल्याला लागणारा जो पत्रा आहे तो पत्रा आपल्याला किती किती लागेल अनफोल्डिंग करण्याकरता एखाद्या 3D ऑब्जेक्टचं 2D त्याचा पत्रा त्याला किती लागेल जसं की समजा आता हा जो कोन आहे याला जर समजा आपण असं अनफोल्ड केलं तर हा आपल्याला या पद्धतीने जो आहे असा पत्रा आपल्याला इथे लागेल. तर याला जर आपण गोल केलं पुन्हा जोड त्याला तर हा कोन तयार होईल आणि याचा बॉटम कसा आहे क्लोज आहे तर काही काही कोणचा बॉटम कसा राहते समजा हा असेल तर हा हा जो बॉटम आहे हा बॉटम कसा राहते ओपन राहते. इथं कसं हा पूर्ण क्लोज आहे. ठीक आहे तर याला फक्त काय इथं या पद्धतीने ठीक आहे. तर हे जे असणार आहे अशा पद्धतीची ओपन ड्रॉइंग म्हणजे आपण एखादा 3D ऑब्जेक्ट आहे त्याच्याकडे वस्तू एखादी आहे त्याला आपण काय करायचं ओपन करायचं आणि मग ओपन केल्यानंतर ते नेमकं कसं दिसेल त्याला म्हणतो आपण तर डेव्हलपमेंट ऑफ सरफेसेस. तर याच्यामध्ये हा डेव्हलपमेंट ऑफ सरफेस टॉपिक जो आहे हा आपल्याला ITI मध्ये आहे, पॉलिटेक्निकला आहे किंवा नंतर तुम्ही BE BTech जेव्हा करसाल त्याच्यामध्ये पण आपल्याला हा टॉपिक तिथं महत्त्वाचा आहे. तर इम्पॉर्टंट आहे याला आपण तिथं समजून तिथं घेऊ याच्यामध्ये. आता आपण कशा पद्धतीने डेव्हलपमेंट काढणार हे आपण इथं शिकणार तिथं आहोत याच्यामध्ये. एखादा क्वेश्चन घेऊया त्यावरून बघूया. आता बघा इथे काय म्हणतं इथं ड्रॉ द डेव्हलपमेंट ऑफ अ कोन बेस 60 mm आणि हाईट 40 mm. तर असा आपल्याला एक कोन काढायचा आहे ज्या कोनचा बेस किती असेल 60 mm आणि हाईट किती आहे 40 mm. 60 mm म्हणजे काय त्याचा डायमीटर जो आहे हा किती आहे 60 mm आहे म्हणजे त्याची रेडियस जी आहे ही किती राहणार 30 mm ची असणार आहे. ठीक आहे तर याच्या आपण स्टेप बाय स्टेप बघणार आपण कसं काढणार. तर पहिले काय म्हणते ड्रॉ स्टेप नंबर 1 ड्रॉ द प्लॅन अँड एलिव्हेशन ऑफ द कोन. म्हणजे प्लॅन आणि एलिव्हेशन. पहिलं प्लॅन म्हणजे काय होते त्याचा आपण टॉप व्ह्यू त्याचा आपण काय करायचं तर टॉप व्ह्यू काढायचा एलिव्हेशन काढायचा कोनचा. आता हा जर कोन असेल या कोनला जर समजा आपण वरून पाहिलं वरून जर पाहिलं इकडे जर पाहिलं तर आपल्याला कसं दिसेल या पद्धतीनं एखादा असा गोल दिसणार. ठीक आहे आणि सेंटरला असा एक पॉईंट दिसणार. हे काय राहिल्याचा ॲपेक्स हा आणि हा पूर्ण गोल या पद्धतीने आपल्याला याचा हा काय झाला टॉप व्ह्यू. म्हणजे सर्वात अगोदर जो आहे त्या कोनचा आपण जो आहे तर आपण त्याचा एक टॉप व्ह्यू काढणार. टॉप व्ह्यू मध्ये काय असणार त्याचं सर्कल असणार त्याचं डायमीटर किती असणार आहे 60 mm. म्हणजे आपण इथं असं पद्धतीने त्याचं समजा हे काय काढलं ते सर्कल काढलं त्याचं डायमीटर किती आहे 60 आहे म्हणजे रेडियस किती आहे 30 आहे. ठीक आहे आणि पुढे काय म्हणतात स्टेप नंबर 2 डिवाइड द प्लांट सर्कल इंटू 12 नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. ठीक आहे याला या सर्कलला काय करायचं 12 पार्ट मध्ये डिवाइड करतं. सर्वात अगोदर याला एक अशी हॉरिझॉन्टल लाईन काढायची आडवी. ठीक आहे एक नंतर 2 पट झालं. ठीक आहे नंतर आता माहित आहे पूर्ण अँगल किती राहतो 360चा. जर समजा आपण याला 12 डिवाइड केलं तर प्रत्येक अँगल किती जाईल 30 जाईल. एक तर तुम्ही फोटो त्याच्यामध्ये करू शकता किंवा मग याला त्या सेट स्क्वेअरच्या मदतीने जे आहेत पॅरलल ते ठेवून इथं पण त्याला म्हणतं डिवाइड करू शकतो. जसं की समजा इथं अशा पद्धतीने याला काय केलं 12 मध्ये त्याला आपण डिवाइड केलं. ठीक आहे 12 मध्ये डिवाइड केल्यानंतर प्रोजेक्ट दिस पार्ट इन द बेस कोन. ज्याला काय करायचं इथं ते आपण काढलं वरती याला इथपर्यंत प्रोजेक्ट केलं. ठीक आहे इथपर्यंत घेतल्यानंतर हा झाला बेस याच्यामध्ये. आता इथून हा इथे असणार सेंटर असणार आहे सेंटरला आपण काय करणार ते वर घेणार आपण. ही जी हाईट आहे ही हाईट किती असणार आहे आपली या कोणची हाईट किती 40 आहे म्हणजे ही जी उंची आहे हा उंची ही किती असणार आहे 40. ज्याला आपण असं जोडणार ही झाली याची स्लॅन्ट हाईट. ठीक आहे हे जे प्रत्येक जे पॉईंट आहेत या पॉईंटला इथपर्यंत असं प्रोजेक्ट करणार आणि याला त्या पॉईंटचं तिथं नाव देणार. ठीक आहे जसं की आपण याला नाव दिलं 1 बघा इथं नाव दिलं इथं 1 2 3 4 या पद्धतीने म्हणावं शकतात तिला. आणि हे कुठं वरतीचे इथं प्रोजेक्ट करायचे. प्रोजेक्ट केल्यानंतर काय होणार इथं आपल्याला अशा पद्धतीने ते मिळालं. नंतर काय म्हणतात
या सर्व पॉईंटला आपण इथं जॉईन करणार व्हर्टेक्स सोबत. या प्रत्येक पॉईंटला इथं वरती आपण इथं जॉईन करणार सोबत. ठीक आहे, अशा आपण त्याला इथं जॉईन केले. तर हा आपल्याला काय म्हणणार त्याचा फ्रंट व्ह्यू. हा काय असणार फ्रंट व्ह्यू, हा काय असणार त्याचा टॉप व्ह्यू. ठीक आहे, म्हणजेच इथं आपण फ्रंट व्ह्यू काढला, टॉप व्ह्यू काढला, व्हर्टेक्स ओवनचं तर लोकेट केलं. पुन्हा काय म्हणतात ड्रॉ अँड आर्क द व्हर्टेक्स ॲज अ सेंटर अँड लेंथ ऑफ स्लोप ॲज अ कोन. पुन्हा आपण साईडला जे आहे साईडला आपण एक आर्क काढणार. ठीक आहे, साईडला तर आर्क आपण कसा काढणार, म्हणजे ही जी स्लॅन्ट हाईट आहे, ही स्लॅन्ट हाईट घेताना आपण रेडियस घेणार. आणि अशा पद्धतीने जे आपण जे आहे एक आपण रेडियस घेतली, चॉक आपण इथे ठेवणार आणि इथे आपण ठेवणार इथं सेंटर असणार आपलं ओवन असणार सेंटर, आणि चॉक इथे ठेवणार. ही काय असणार याची रेडियस घेतली आपण, अशा पद्धतीने असा आर्क काढणार. ठीक आहे, तर आर्क हा काढल्यानंतर हा आलापासून इथला अँगलचा, हा सेक्टर अँगल जो आहे याचा फॉर्म्युला यूज करायचा. रेडियस ऑफ कोन बेस कोन, म्हणजे हे जर कोन आपण काढला याची रेडियस डिवायडेड बाय स्लॅन्ट हाईट, म्हणजे ही जी 3 हे करणार आणि मल्टिप्लाय किती करणार त्याला आपण 360 ने. याच्या पद्धतीने आपण हा अँगल काढल्यानंतर आपण तो अँगल तर मोजणार. इथं पद्धतीने अँगल बघा, हा आपण अँगल काढला पूर्ण थिटा, तो फॉर्म्युला यूज करून. ठीक आहे, आणि त्या अँगलच्या आपल्याला किती पार्ट काढायचे आहेत, 12 इक्वल पार्ट्स काढायचे आहेत. किती काढायचे, 12 इक्वल पार्ट्स, 12 पार्ट्स. आणि मग त्याला तिथं डिवाइड करायचं. जसं की आता इथं बघा आपण हा आपण इथं काढला आपण तो स्लॅन्ट हाईट. ठीक आहे, समजा आपण असं जोडून घेतलं. याचे पुन्हा किती पार्ट करणार, इथून 12 करणार. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12. हे जे अंतर आहे हे अंतर आपण इथं पण घेऊ शकतो, याच्यामधलं दोन्हीतलं अंतर. ठीक आहे, दोन्हीतलं अंतर असं पूर्ण कॉपी करून याला पुन्हा असं जोडून घ्यायचं. ह्याचं पुन्हा काय होईल ते पूर्ण अशा पद्धतीने आपलं डेव्हलपमेंट ऑफ सरफेस तर होऊन जाईल. आणि बंद असल्यामुळे हा सध्या तो ओपन आहे, ओपन म्हणजे आपला असं चालेल. ठीक आहे, आणि जेव्हा बंद असेल तेव्हा फक्त काय येणार तर साईडला असं गोल येणार. किंवा जर ते बंद असेल म्हणजे हा जो सरफेस खालचा असेल, खालचा सरफेस का म्हणजे हा जो असणार कोणता सरफेस जर हा क्लोज असेल तर, सध्या इथं ओपन आहे तर हा सध्या ओपन मध्ये ह्या आपलं जे आहे याच्यामध्ये हा गोल इथं येणार नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा डेव्हलपमेंट इथं होणार आहे. बघा इथं पहिली स्टेप, आपण हे गोल सर्कल काढलं, बेस काढला. ठीक आहे, सर्कल काढलं, नंतर सर्कलला आपण काय केलं 12 इक्वल पार्टमध्ये आपण त्याला डिवाइड केलं. 12 इक्वल पार्टमध्ये केल्यानंतर हा प्रत्येक जेवढं जास्त आपण त्याला डिवाइड करणार तेवढं आपलं ॲक्युरेट काय येणार डेव्हलपमेंट येणार. 12 मध्ये केल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे त्याला नाव दिले आपण. नंतर त्याला आपण काय केलं वरती असं प्रत्येकाला आपण वरती प्रोजेक्ट केलं प्रत्येक पॉईंटला. ठीक आहे, प्रत्येक पॉईंटला इथं वरती प्रोजेक्ट केल्यानंतर आपले सर्व पॉईंट ते वर गेलेत. इथं पॉईंट नंबर 1 आला, इथं पॉईंट नंबर 7 आला आणि वरती हा ओ आला. त्या प्रत्येकाला वरती जोडला आपण. ही अपेक्सची हाईट जी आहे ही हाईट किती आहे 40 आहे. ठीक आहे, जोडला आपण इथं ओला. नंतर ही जी स्लॅन्ट हाईट आहे ही आपण मोजली इथं नेमकी किती आहे ती स्लॅन्ट हाईट. नंतर ही स्लॅन्ट हाईट रेडियस घेऊन इथं आपण पुन्हा कसा एक आर्क मार्क केला. ठीक आहे, तर या आर्कचा हा जो अँगल आहे हा अँगलला म्हणतो आपण सेक्टर अँगल. याचा फॉर्म्युला कसा काढला आपण, रेडियस ऑफ कोन डिवाइडेड बाय स्लॅन्ट हाईट मल्टिप्लाय 360 असं काढला आपण तर. आणि काढल्यानंतर मग त्याचे आपण किती पार्ट केले, एकूण त्याचे 12 पार्ट्स केले, त्या डिवाइड बाय 12 केलं आणि तो अँगल आपण इथं मार्क केला. किंवा मग इथून आपण चॉकमध्ये हे जे अंतर आहे हे दोन अंतर आपण गृहीत धरले आणि त्याला इथं पूर्ण आपण मार्क केले. ठीक आहे, आणि नंतर जे आहे अशा याला पूर्ण याला आपण इथं असं जोडून घेतलं प्रत्येकाला. अशा पद्धतीने हे काय आहे आपलं डेव्हलपमेंट ऑफ ओपन कोन झाला आहे, ज्याचा डायमीटर किती असेल 60 आणि हाईट किती असेल 40 mm. आता याच्यावर आपण एखादा आणखी एक क्वेश्चन बघूया. बघा याच्यामध्ये की हे दिलं इथं बॉटम क्लोज सरफेस दिला आहे आणि इथं सरफेस डेव्हलपमेंट आपल्याला अशा पद्धतीने निघणार आहे. तर याचा आपण इथं डेव्हलपमेंट इथं काढूया. बघा तर हा जो कोन कोज आहे याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघा, याच्यामध्ये फिगर दाखवायच्यामध्ये बेस 40 आहे आणि हाईट जो आहे तो 50 आहे. जे प्रोसिजर मगासारख्याच प्रोसिजर आपण त्या पूर्ण इथं फॉलो करणार. याच्यामध्ये चॅनलला नवीन असाल तर याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा. सर्वात अगोदर आपण बेस जे असणार आहे त्याला आपण काढण्याकरता एक हॉरिझॉन्टल लाईन मार्क केली. त्याच्यावर आपण त्याचं जे बेस आहे बेसचा जो डायमीटर किती 40 आहे ते आपण तर मार्क करणार. अगोदर एक सेंटर घेतलं, तिथून आपण 40 जर डायमीटर असेल तर रेडियस 20 घ्या. आपण ओपन कंपासमध्ये त्याला रेडियस 20 घेतली. 20 घेऊन आपण एक पुन्हा एक सर्कल मार्क केला. बघा 2 सेंटीमीटर घेतला आपण अंतर चॉकमध्ये. नंतर
सेंटरला घेऊन 20चा एक पूर्ण आपण सर्कल मार्क केलं, जे बेस सेंटर आहे ते. नंतर याचे आपण काय करणार, याची 12 पार्ट मध्ये आपण त्याला डिवाइड करणार. ठीक आहे, हे आपलं झालं पहिले 2 हाफ मध्ये झालं त्याचं. आता 12 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं. पहिले 2 पार्ट मध्ये आपण 4 डिवाइड केलं त्याला. नंतर याचाच मदतीने आपण त्याला इथं डिवाइड करणार 12 मध्ये, बघा अशा पद्धतीनं. ठीक आहे, पण थोडंसं आणखी त्याला डिवाइड करून घेऊया. या सेट स्क्वेअरला आपण उलट सुलट ठेवून, तर थोडंसं आणखी वरती घ्यायला लागेल त्याला पॅरलल लाईन मध्ये, जेणेकरून त्याचे ते बरोबर डिवाइड होईल त्यामध्ये. पुन्हा त्याला सरळ डावीकडे घेऊन पुन्हा आणखी डिवाइड करता येईल त्याला आपल्याला. म्हणजे आपण सर्कलला तिथे 12 पार्ट मध्ये आपण अशा पद्धतीने आपण त्याला डिवाइड तिथं करणार त्यामध्ये. ठीक आहे, इथे आपलं आता सर्कल 12 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड झालेलं आहे. नंतर जे आहे त्याला आपण नंबरिंग करणार 1 2 3 4 पासून तर 12 पर्यंत आपण त्या नंबरिंग केली. क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा जसं मागच्या. नंतर या सर्व वेळेला आपल्याला वरती फ्रंट मध्ये आपण त्याला प्रोजेक्ट करायचं आहे, पॉईंट 1 पासून तर पूर्ण सर्व 12 पॉईंट्स पर्यंत. ठीक आहे, प्रत्येक पॉईंट आपण त्याला वरती प्रोजेक्ट करून द्या या पद्धतीने बघा. ठीक, आता सेंटरला पासून जे आपल्या तिथे येईल तर हाईट जे आहे आपल्याला त्या सेंटरला पासून हाईट आपल्याला 50 mm हाईट घेतली आहे, तिथपर्यंत वर घ्यायचं आहे. आणि मग त्या 50 mm नंतर जे असणार आहे त्याला पुन्हा तिरपं जोडून त्या पुन्हा तिथं स्लॅन्ट हाईट जे आहे हे आपल्याला इथं मिळून जाईल. अशा पद्धतीने आपण त्याला ते वरचं 50 mm हाईट पर्यंत मोजलं. ती आता 50 mm ते स्लाइंट हाईट जे आहे ते आपण घेतली रेडीच. आता रेस घेतल्यानंतर साईडला एक सेंटर सोड निवडला आपण, त्याला एक पुन्हा आर्क मारला. ठीक आहे, त्याला आपण जोडून घेतलं त्या आर्कला. आता आपण एक तर त्याला त्या आर्कचा आपण सेक्टर फॉर्म्युला वापरून अँगल मोजू शकतो, किंवा सरळ सरळ आपण ते 2 पॉईंट मधलं अंतर घ्यायचं. 2 पॉईंट मधलं अंतर घेतलं आपण आणि प्रत्येक पॉईंट जे आहे आपण ते अँगल म्हणून जे आहे ते आपण त्याला मार्क करणार त्यामध्ये. ते डिवाइड त्याला करणार आपण अंतर घेऊन, बघा या पद्धतीने आपण त्याला डिवाइड करणार. ठीक आहे, आणि प्रत्येक पॉईंटला जे आहे आपण तो जो व्हर्टेक्स आहे आपला, त्या व्हर्टेक्स सोबत आपण त्याला घेणार. बघा अंतर कुठून घेतलं आपण, 1 ते 12 पुन्हा रिपीट करायला एकच आला. ठीक आहे, त्याला आपण असा जॉईन करणार प्रत्येकाला. ठीक आहे, जॉईन केल्यानंतर आपल्याला ते पूर्ण जे आहे ते आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ कोन इथं होईल. आता हा इथं कोन जो आहे हा कोन इथं क्लोज असल्यामुळे आपल्याला काय मिळालं, ते साईडला आपल्याला एक सर्कल पण काढावं लागेल. तर अशा पद्धतीने हे आपलं डेव्हलपमेंट ऑफ फ्रंट, वरचा टॉप फ्रंट व्ह्यू, खालचा टॉप व्ह्यू, आणि हे आपलं झालं इथं डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस. आणि इथं आपण आता करणार इथं डिटेल्स घेऊन त्याचा करणार इथं तो असणार आहे जो क्लोज सरफेस जो आहे तो आपण इथं काढणार बघा या पद्धतीने. ठीक आहे, आणि शेवटी आपण चेक करणार डायमीटर सेम आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा इथं डेव्हलपमेंट सरफेस जो आहे हा आपण इथं पूर्ण केलेला आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला जर समजा याच्यामध्ये काही डाऊट समजा असेल तर तुम्ही तिथं कमेंट करा. आणि जर चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या. आपण इथे थांबूया. थँक्यू, धन्यवाद.